इथपर्यंत टॉपिक झाला होता बेटा. टुडे वी हॅव डिस्कस अबाउट बेटा फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स. माझा आवाज क्लिअर येते सर्वांना? एकदा सांगून द्या बेटा, येस और नो. येस सर. फॅक्टर कोणकोणते अफेक्ट करतात बेटा केमिकल रिॲक्शन मध्ये? म्हणजे केमिकल रिॲक्शन फास्टर होते का स्लो होते बेटा, याच्यावर कोणकोणते बेटा रिॲक्टंट आहे किंवा फॅक्टर आहे बेटा ते परिणाम करतात ते पाहून घेऊ. तर पहिला बेटा द नेचर ऑफ द बेटा रिॲक्टंट. बेटा जे रिॲक्टंट असतात जे लेफ्ट हँड साईडमध्ये असतात त्यांचा नेचर आपल्याला पाहावं लागते. लेट अस सी रिॲक्शन ऑफ बेटा मेटल ॲल्युमिनियम अँड झिंक विथ द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. ते म्हणतात की ॲल्युमिनियमची आणि झिंकची जर ॲल्युमिनियम किंवा झिंक याची जर बेटा आपण रिॲक्शन कोणासोबत केली बेटा, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl सोबत. So on this reaction beta, both aluminum and zinc with the dilute hydrochloric acid beta H2 gas is liberated and beta water soluble salt of this metal are formed. त्यांचं असं म्हणणं आहे बेटा, पायकडे द गिवन एक्झाम्पल पायकडे ते म्हणतात की बेटा ॲल्युमिनियम आणि बेटा डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड सॉरी हायड्रोक्लोरिक ॲसिड बेटा, यस हायड्रोक्लोरिक ॲसिड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड बेटा HCl याच्यासोबत जर आपण रिॲक्शन केली बेटा, ते म्हणते बेटा आपल्याला ॲल्युमिनियम क्लोराईड, लक्षात ठेवा ठीक आहे. इथे लागला तर याला 2 लावून टाका. ॲल्युमिनियम क्लोराईड प्लस बेटा विच गॅस इज अ हायड्रोजन गॅस इज अ लिबरेटेड, म्हणजे हे गॅस आहे बेटा, लक्षात ठेवा. तसंच बेटा झिंक सोबत जर आपण टॉर्च HCl लावला बेटा, लक्षात ठेवा हायड्रोक्लोरिक ॲसिड, बेटा झिंक क्लोराईड बनते बेटा, लक्षात ठेवा ZnCl2 बेटा प्लस हायड्रोजन गॅस इज अ लिबरेटेड. या गोष्टीवरून तुम्हाला समजलं असेल बेटा का जेव्हाही रिॲक्टंट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत बेटा सल्फ्युरिक ॲसिड असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल बेटा, याच्यासोबत रिॲक्ट होऊन बेटा आपल्याला काय भेटते बेटा, लक्षात ठेवा आपल्याला बेटा सॉल्ट भेटते. इकडचा हे सॉल्ट असते, लक्षात ठेवा झिंक क्लोराईड ॲल्युमिनियम क्लोराईड बेटा हे सॉल्ट असते. आणि विच गॅस इज अ लिबरेटेड, हायड्रोजन गॅस इज बेटा लिबरेटेड, हे लक्षात ठेवा. समजलं? आता या ठिकाणी यानंतर बेटा हाऊएवर द रिॲक्शन बेटा ॲल्युमिनियम मेटल टेक प्लेस फास्टर ॲज अ कम्पेअर टू द झिंक मेटल. ते म्हणतात की ॲल्युमिनियमची रिॲक्शन लवकर होते बेटा कम्पेअर ऑफ द झिंक मेटल. द नेचर ऑफ मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिफरन्स, ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द झिंक. ते म्हणतात की यामध्ये जर रिॲक्शन झाली, ॲल्युमिनियमची रिॲक्शन लवकर होणार का झिंकची रिॲक्शन लवकर होणार, तर ते म्हणतात की ही फास्टर रिॲक्शन असते. कोणापेक्षा बेटा, झिंकच्या तुलनेमध्ये बेटा, लक्षात ठेवा ही लवकर होणार, ही आरामशीर होते. झिंकची आरामशीर होते बेटा, ही फास्टर होते, हे फास्ट होते. असं काहून, तर त्यांनी आन्सर दिलेला आहे बेटा द ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. झिंक पेक्षा कोण मोर रिॲक्टिव्ह बेटा, म्हणजे कोण लवकर रिॲक्ट होतो बेटा, ॲल्युमिनियम रिॲक्ट होतो, हे लक्षात ठेवा. या गोष्टीवरून समजलं बेटा ॲल्युमिनियमची रिॲक्शन फास्ट होते. तर हा बेटा बोला. आपल्याला कसं कळणार की ती जे प्रोडक्ट आहे ते मोवर म्हणजे फास्टर आहे? यस 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 बेटा, या लेसन मध्ये तर दिलेलं नाही त्यांनी. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट थांबा, मी रिॲक्टिव्हिटी सिरीजचा टेबल काढतो बेटा आणि तुम्हाला त्याच्यावर दाखवतो. रिॲक्टिव्हिटी सिरीज दिलेली आहे बेटा, रिॲक्टिव्हिटी सिरीज दिलेली आहे. 1 मिनिट थांबा, आपल्या पुस्तकात पण दिलेली आहे, पण पेज नंबर किती मला माहित नाही. 1 मिनिट थांबा. ओनली 1 मिनिट थांबा बेटा, मी सांगतो तुम्हाला. म्हणजे कोणता मेटल त्यांनी आपल्याला काढून दिलेलं बेटा, रिॲक्शन झालेली त्याची.
कोणता मेटल बेटा मोस्ट रिएक्टिव्ह आहे आणि कोणता बेटा स्लोअर आहे याची बेटा पूर्ण एक टेबल दिलेला आहे आपल्याला, लक्षात ठेवा. आपल्या पुस्तकामध्ये पण आय डोंट नो पेज नंबर मला आठवा लागला ना बेटा, तुला पेज नंबर किती आहे तर मी तुम्हाला लिहून देतो, ठीक आहे. लागलं तर गुगल वरून भेटला तर फारच चांगली गोष्ट बेटा. सर हा बेटा. सर रेकॉर्डिंग चालू आहे. यस सर रेकॉर्डिंग चालू सर. आवाज यायला लागला ना बेटा. सॉरी. रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ बेटा मेटल. ओके, त्याचे इमेजेस दाखवून देतो बेटा तुम्हाला. कोणती आपण एक घेणार बेटा, मी हे टेबल घेऊन टाकतो, लक्षात ठेवा. हे काढून दिलेलं आहे बेटा सायंटिस्ट लोकांनी आपल्याला, लक्षात ठेवा. तर हे टेबल तुम्ही पाठ करणे आवश्यक आहे बेटा, लक्षात ठेवा. तर पहिला दिलेला आहे बेटा तुम्हाला पोटॅशियम, पहिला बेटा पोटॅशियम, सेकंड आहे सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओके, ॲल्युमिनियम अँड झिंक. आता जर वरती बघितले तुम्ही मोस्ट रिएक्टिव्ह एलिमेंट आहे, ठीक आहे. तर यामध्ये द मेटल आर मोर रिएक्टिव्ह दॅन द हायड्रोजन बेटा, लक्षात ठेवा. तर मोस्ट रिएक्टिव्ह मध्ये काय काय येतं बेटा पहा इकडे. लीड पर्यंत बेटा, लीड पर्यंत हे मोस्ट रिएक्टिव्ह बेटा. हायड्रोजन बेटा जरी गॅसेस आहे हे मिडल मध्ये येते, आणि हे इकडून बेटा कॉपर पासून तर गोल्ड पर्यंत बेटा हे लेस रिएक्टिव्ह आहे. हे लेस आहे बेटा, याला मोर किंवा ऑब्लिक मोस्ट म्हणतात, लक्षात ठेवा. आता साक्षी तुझा प्रश्न होता सर आपण कसं ओळखणार, तर बेटा सर्वात डेंजर आहे बेटा पोटॅशियम, एकदम खतरनाक आहे. त्याच्यानंतर थोडा बेटा सोडियम, यानंतर थोडा बेटा डिक्रीज होते. कॅल्शियम आहे, म्हणजे सर्वात डेंजर 1 नंबरवर कोण आहे, पोटॅशियम 2 नंबरवर आहे, 3 नंबर आहे बेटा मॅग्नेशियम, 4 नंबर ॲल्युमिनियम, 5 नंबरवर, आणि झिंक 6 नंबरवर आहे बेटा. तर जर तुम्ही बघितलं असेल बेटा तर ॲल्युमिनियम झिंकच्या वरती आहे, बरोबर बेटा, ॲल्युमिनियम झिंकच्या वरती आहे. म्हणून ॲल्युमिनियम बेटा झिंक पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे, म्हणून याची रिएक्शन काय होणार बेटा, लवकर होणार बेटा. हे लक्षात राहील तुमच्या. हॅलो सर. हा बोला सर, ते तितकेच इलेमेंट म्हणजे ते मिनिमम असतात का? नाही, हे जे दिलेले आहे ना हे यांची रिएक्टिव्हिटी सिरीजली डेंजर आहे बेटा. बाकीचे पण होतात रिॲक्ट, पण हे मेन आहे. पूर्ण 118 एलिमेंट मध्ये सर्वात डेंजर आहे बेटा, लक्षात ठेवा. समजला का? अच्छा. हे म्हणजे याचा उपयोग प्रत्येक ठिकाणी पडते बेटा, लक्षात ठेवा. पोटॅशियम असेल, सोडियम असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, ॲल्युमिनियम, झिंक, फेरस आणि बेटा आपला झाला लीड, ठीक आहे. तर 1 नंबरवर मी पोटॅशियम बेटा लवकर रिॲक्ट होतो. जर तुम्हाला पोटॅशियम जो दाखवला बेटा, पोटॅशियम रिॲक्टिव्हिटी जर बघितलं बेटा तुम्ही, पहा बेटा आता हे व्हिडिओ तुम्हाला ऐकेल बेटा, लक्षात ठेवा. वन मिनिट बेटा, 1 मिनिट. दिसू लागला बेटा? हे पहा बेटा, हो सर. हे पोटॅशियम आहे बेटा, लक्षात ठेवा. रिॲक्शन ऑफ द पोटॅशियम अँड वॉटर बेटा पहा. तर पोटॅशियमला बाहेर काढायला लागले बेटा, लक्षात ठेवा. हे केरोसिन मध्ये टाकतात त्याला, याला लक्षात ठेवा. आणि पोटॅशियम जे आहे बेटा एकदम स्मूथ असते, लक्षात ठेवा. मेटल आहे, याला आपण पोटॅशियम झाला, सोडियम झाला, याला आपण चाकूने कट करू शकतो, जरी मेटल असेल बेटा एकदम सॉफ्ट असतात हे. याला जर तुम्ही पाण्यात टाकलं बेटा तर हे पोटॅशियम सोडियम पेक्षा पण जास्त लवकर रिॲक्ट होतो बेटा, लक्षात ठेवा. मेटल आहे पहा बेटा, चाकूने याला पण कट करू शकतो.
हे लक्षात ठेवा. आता हे याला पाण्यात टाकणार. पहा बेटा, पहा हे पाणी तुमच्या समोर आहे, पाण्यामध्ये टाकलं बेटा. पहा त्याला आग लागली. पहा दिसली तुम्हाला आग लागली जळताना. म्हणजे बारीक जरी तुकडा टाकला तर बेटा आपण तर त्याला आग लागते बेटा. पहा स्मोक, पहा किती लवकर त्याच्यातून आग निघायला लागली बेटा. दिसते तुम्हाला, क्लिअर दिसते का? हो सर. आता पहा बेटा, थोडं त्यांनी झूम करून दाखवलं आपल्याला. हे पहा, तर याचा अर्थ असा आहे बेटा का जे इथे जे मी तुम्हाला दाखवलं होतं बेटा, लक्षात ठेवा. काय पोटॅशियम यानंतर सोडियमला जरी पाण्यामध्ये टाकलं बेटा, हे लवकर म्हणजे पोटॅशियम एक नंबरवर आहे. हे सर्वात जास्त रिॲक्टिव्हिटी सिरीज मोस्ट रिॲक्टिव्ह कोणता एलिमेंट आहे बेटा? तर पोटॅशियम आहे. पोटॅशियम नंतर 2 नंबरवर सोडियम आहे, नंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, फेरस ज्याला आयरन म्हणतो, नंतर लीड, आणि नंतर तुम्हाला माहिती आहे बेटा गोल्ड. गोल्ड लवकर खराब होत नाही म्हणून आपण अंगठी वगैरे, दागिने वगैरे तयार करतो. सिल्वर वगैरे, हे मर्क्युरी, कॉपर हे लवकर खराब होत नाही बेटा. याच्यावर परिणाम लवकर होत नाही, लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला? हे रिॲक्टिव्हिटी सिरीजचा टेबल तुमच्या लक्षात असणे आवश्यक आहे बेटा. यानंतर तर पहिला टॉपिक होता बेटा आपला त्यामधला, हे समजलं ना कन्सेप्ट? ॲल्युमिनियम बेटा, ॲल्युमिनियम इज अ मोर रिॲक्टिव्ह दॅन द झिंक. समजलं आता? हो सर. हो सर. Therefore, the rate of reaction of aluminum with the hydrochloric acid is higher than the zinc. ते म्हणतात की ॲल्युमिनियम लवकर रिॲक्ट होतो. Nature or reactivity of reactant influences beta rate of chemical reaction. We are going to learn more about the reactivity in metal in chapter metallurgy. तर बेटा हे जे टेबल आहे तुम्हाला, हे मेटॉलॉजी चॅप्टर जे आहे बेटा या लेसन मधला, याच्यामध्ये आपल्याला ते टेबल दिलेलं आहे बेटा रिॲक्टिव्हिटी सिरीजचा. तर रिॲक्टंटची बेटा रिॲक्टिव्हिटी पाहिली जाते. आता बेटा साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट. रिॲक्टंट मध्ये पार्टिकलची साईज किती बेटा? ॲपरेटस 2 टेस्ट ट्यूब बेटा घ्या. बॅलेन्स म्हणजे मेजर केल्यासाठी बेटा मेजरिंग द सिलेंडर. पीस ऑफ शहाबाद टाईल बेटा, ज्याला आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो बेटा. पावडर ऑफ बेटा शहाबाद टाईल अँड डायल्यूट HCl बेटा, लक्षात ठेवा. टेक अ पीस अँड पावडर ऑफ बेटा शहाबाद टाईल. शहाबादी फरशी म्हणतो ना का आपण, शहाबादी फरशी. शहाबादी फरशी माहिती तुम्हाला? शहाबादी टाईल नाही सर. नो सर. माहित नाही का? थांबा बेटा, पहा बेटा याचा एक मिनिट थांबा. शहाबादी टाईल ऑफ द केमिकल फॉर्म्युला. ओके, त्याला आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो बेटा, लक्षात ठेवा. हे पहा बेटा, ही टाईल असते ती चुना असते यामध्ये सर्वात जास्त बेटा, लक्षात ठेवा. बघितली असेल तुम्ही, हे टाईल बघितली असेल कुठे ना कुठे तुम्ही बेटा. हो सर. याला शहाबादी टाईल म्हणतो बेटा, लक्षात ठेवा. आता हे जे शहाबादी टाईल जे असते बेटा, लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्ही याची पावडर घ्या. टेक अ पीस ऑर पावडर ऑफ शहाबादी टाईल इक्वल टू वेट ऑफ द 2 टेस्ट ट्यूब बेटा. एका टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही काय घेणार? आम्हाला टेस्ट ट्यूब डाउनलोड करून टाकतो बेटा, वारंवार ते टेस्ट ट्यूब आहे का नाही, वारंवार काढण्याची आवश्यकताच नाही. हे पहा भरपूर टेस्ट ट्यूब आहे बेटा, लक्षात ठेवा. आपल्याला 2 टेस्ट ट्यूब पाहिजे. हे 2 टेस्ट ट्यूब तुमच्या समोर आहे बेटा, लक्षात ठेवा. हे घेऊन टाकतो मी, ठीक आहे. तर यामध्ये एकामध्ये बेटा तुम्ही काय करणार बेटा, एका याच्यात तुम्ही पावडर घेणार बेटा. काय घेणार? शहाबादी टाईल पावडर बेटा, ठीक आहे. एका याच्यात पावडर घेणार, लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. आणि दुसऱ्याच्यात काय सांगितलेलं त्यांनी माहिती आहे का? दुसऱ्याच्या मध्ये टाकले बेटा टेक अ पीस. पीस म्हणजे तुकडे, आणि
शहाबादी टाईल पीस बेटा, ठीक आहे, याचे तुकडे घेतले तुम्ही, ठीक आहे बेटा, लक्षात ठेवा. एका टेस्ट ट्यूब मध्ये पावडर घेतला बेटा, एका टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतले तुम्ही, शहाबादी टाईलचे बेटा तुकडे घेतले, लक्षात ठेवा. काय म्हणतात इथपर्यंत समजलं ना बेटा. नंतर काय म्हणतात बेटा, वेट इक्वल वेट, इक्वल वेटचे बेटा 2 टेस्ट ट्यूब. ऍड 10 मिलीलिटर डायल्यूट HCl इन ईच टेस्ट ट्यूब. आणि काय ऍड करणार यामध्ये बेटा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही काय ऍड करणार बेटा, 10 मिलीलिटर HCl डायल्यूट, ते पण कसं बेटा डायल्यूट, ठीक आहे. याच्यात पण बेटा 10 मिलीलिटर बेटा डायल्यूट HCl. समजलं ना, डायल्यूट म्हणजे काय, कोण सांगेल? सर बहुतेक त्याच्यात केमिकल म्हणजे खूप कमी असतं ऍसिड. नाही, परत बरोबर सांगा. तर पाणी जास्त असलेलं. हा. वॉटर मोर ऍसिड लेस, ज्याच्यामध्ये बेटा पाणी जास्त असते आणि ऍसिड काय असते बेटा कमी असते, लक्षात ठेवा, ठीक आहे. ऑब्झर्व, हा बेटा लक्षात ठेवा. तर मग आपण काय केलं, दोन्ही शहाबादी, एका शहाबादी पावडर घेतला आणि एक शहाबादी टाईलचे तुकडे घेतले, 2 टेस्ट, पण त्यामध्ये हे केलं बेटा. ऑब्झर्व बेटा, efficiency CO2 is a beta form is a faster slower speed. You must have beta found the above activity. CO2 is the efficiency is a form slower with the beta piece of shahabadi tile while the faster the speed of the powder. ते म्हणतात की याच्यातून एक गॅस बाहेर निघणार दोघांमधून, याच्यात पण बेटा CO2 बाहेर निघणार, याच्यातून पण काय निघणार बेटा CO2 निघणार, लक्षात ठेवा. पण फास्टर कोणता राहणार, फास्टर कोणता राहणार, तर फास्टर हे निघणार बेटा, कोणता बेटा पावडर वाला, लक्षात ठेवा. आणि स्लोवर कोणता निघणार बेटा याच्यामध्ये. आता एक क्वेश्चन आहे तुम्हाला, पावडर मधला बेटा दोन्ही शहाबादी टाईल आहे, एकामध्ये पावडर घेतला, एकामध्ये बेटा. एक क्वेश्चन आहे तुम्हाला, मला सांगा, तुम्ही जर शरबत तयार करायची असेल, काय तयार करायची असेल तुम्हाला, शरबत तयार करायची असेल, तर शरबत मध्ये एकामध्ये तुम्ही मिक्सर मधून बेटा काढलेली बेटा साखर आहे आणि एकामध्ये तशीच बेटा दुकानातून आलेली साखर आहे. आणि तुम्ही साखरेपासून जे पावडर तयार केला ते पण शरबतमध्ये टाकला, दुसऱ्या शरबतमध्ये तुम्ही दुकानातली डायरेक्ट साखर टाकली. मला सांगा कोणती साखर लवकर शरबत कोणती बनणार, पावडरवाली शरबत लवकर बनणार का हो, काऊन बेटा, काऊन सांगा मला, पावडरवाली काऊन बनणार लवकर. तर कारण की ती जी दुकानातली साखर असते ती खूप म्हणजे एकदम जाड असते आणि ही एकदम अशी. हा, तर तुम्हाला पण माहित झाला बेटा. तर पावडर पाण्यामध्ये मिक्स व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि सॉलिड मिक्स व्हायला जास्त वेळ लागतो. व्हेरी गुड बेटा, करेक्ट आहे. तुम्हाला आता इथपर्यंत समजलेलं आहे बेटा, लक्षात ठेवा. का यामध्ये पण ती जी रिॲक्शन ते इथेच बेटा ते फॉर्म्युला आपण यूज करणार का, इथे पावडर बेटा HCl मध्ये बेटा ऍसिड मध्ये पावडर लवकर रिॲक्ट होईल आणि हे पीस पण होणार, पण ते आरामशीर थोडे बेटा मेल्ट व्हायला, मिक्स व्हायला बेटा वेळ लागेल. म्हणून याच्यात दोघांमधून कार्बन डायऑक्साईड निघायला लागला, काय निघायला लागला, CO2. पण यामध्ये पावडर मधून फास्ट निघणार आणि बेटा ते तुकडे आहेत त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड बेटा कमी, म्हणजे कार्बन डायऑक्साईड बेटा स्लो निघणार बेटा. तर आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल बेटा, यांनी सांगितलं साईज ऑफ पार्टिकल ऑफ द रिॲक्शन. म्हणून बेटा जे रिॲक्शन असते ते साईज पावडर म्हणजे बारीक एकदम असेल बेटा रिॲक्शन लवकर होते, जर जाडी साईज असेल बेटा तर रिॲक्शन व्हायला थोडा वेळ जास्त लागते, समजलं. The above observation indicate that beta rate of reaction depend upon the size of the particle of the reactant taking part in the reaction. Smaller the size of the reactant particle, higher is the rate of reaction. जितके बेटा रिएक्टंट चे पार्टिकल ची साइज कमी राहणार तितकी रिएक्शन लवकर होणार. इथपर्यंत समजलं बेटा. हो सर. आता आहे बेटा concentration of beta reactant. Let us consider the reaction dilute and beta concentrated hydrochloric acid beta calcium carbonate powder. म्हणजे बेटा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे जे चुना असते तुकडा बेटा, ते म्हणतात की एक डायल्यूट HCl मध्ये टाका त्याला बेटा, आणि काय बेटा कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड मध्ये टाका बेटा, लक्षात ठेवा, ठीक आहे. ते म्हणतात की बेटा डायल्यूट HCl रिॲक्ट द स्लोली बेटा कॅल्शियम कार्बोनेट. तुम्हाला माहिती आहे बेटा, जर आपण कॅल्शियम कार्बोनेटला बेटा जर डायल्यूट कसं बेटा डायल्यूट HCl टाकलं तर आपल्याला बेटा तुम्हाला माहिती आहे कॅल्शियम क्लोराईड, लक्षात ठेवा काय भेटणार बेटा याच्यातून बेटा Ca. जर बघितलं बेटा काय भेटणार सांगू शकता तुम्ही, CaCl. आणि इकडे काय राहणार बेटा
जर रिॲक्शन बघितली आपण सांगा CaCO2 सर बेटा तिकडे ना सीए म्हणजे कॅल्शियम क्लोराईड येईल आणि इकडं नाही का CO3 येईल. यस पहा बेटा रिॲक्शन अशी होणार ते बरोबर सांगितलं तुम्ही बेटा कॅल्शियम क्लोराईड आणि डायल्यूट HCl बेटा तर या कॅल्शियम क्लोराईड बेटा ठीक आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर यामध्ये आपल्याला बॅलन्स करावे लागेल लक्षात ठेवा बेटा इथे 2 द्यावा लागेल लक्षात ठेवा इथे 2 हा प्लस बेटा वॉटर H2O आणि प्लस बेटा कार्बन डायऑक्साइड हे काय होईल बेटा रिलीज होईल लक्षात ठेवा ठीक आहे हे रिॲक्शन लक्षात ठेवा आता इथे आपण घेतलं होतं बेटा हे कॅल्शियम कार्बोनेट बेटा लक्षात ठेवा इथे घेऊ बेटा आता कॉन्सन्ट्रेटेड काय घेऊ बेटा टॉयच HCl है कॉन्सन्ट्रेट ना CaCl2 बेटा प्लस H2O बेटा प्लस बेटा कार्बन डायऑक्साइड आता दोघांमध्ये बेटा आपण ऍसिड घेतला एकामध्ये डायल्यूट घेतला एकामध्ये बेटा कॉन्सन्ट्रेट घेतला तर ही रिॲक्शन फास्ट होणार कोणती बेटा खालची रिॲक्शन फास्ट होणार हे काय होणार बेटा स्लो होणार कारण काय बेटा इथे ऍसिड जास्त डेंजर घेतला इथे ऍसिड बेटा ज्यामध्ये पाणी जास्त आहे ऍसिड कमी यामध्ये ऍसिड जास्त आहे पाणी कमी आहे यामधला कार्बन डायऑक्साइड फास्ट मध्ये निघणार यामधला कार्बन डायऑक्साइड कसं निघणार बेटा स्लो बाहेर निघणार बेटा लक्षात ठेवा तर कॉन्सन्ट्रेशन आपण ऍसिडचा पण बघितलं बेटा या ठिकाणी तर या ठिकाणी बेटा जर ऍसिड बेटा जास्त बेटा खतरनाक असेल म्हणजे ज्यामध्ये कॉन्सन्ट्रेट असेल तर रिॲक्शन बेटा लवकर चांगल्या पद्धतीने होणार बेटा ठीक आहे concentrated acid react the faster than the dilute acid बेटा concentrated बेटा acid लवकर react होते बेटा dilute तुलनेमध्ये which means that rate of reaction is a proportional of the concentration reaction तर पहिला पॉइंट होता बेटा आपला पहिला पॉइंट काय होता बेटा फर्स्ट पॉइंट नेचर ऑफ द रिएक्टेंट कसं आहे बेटा दुसरा होता साइज ऑफ द पार्टिकल थर्ड होता बेटा कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट काय टॉपिकचं नाव काय बेटा फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन लक्षात ठेवा ठीक आहे फोर्थ पॉइंट पहा बेटा टेम्परेचर ऑफ द यस एनी प्रॉब्लेम temperature of reaction beta power while studying the decomposition reaction beta you have carried the decomposition of limestone in this activity the lime water does not turn milky before heating of the limestone because the zero rate of the reaction from this learn beta rate of reaction increase beta increasing the temperature आता त्यांनी म्हटलं lime water चा पाहून घेऊ बेटा lime water where the you say the lime water in the decomposition reaction किती नंबरची होती decomposition reaction आपली सेकंड नंबरची है ना हे पहा हे लाईम वॉटर बेटा तुम्हाला माहित आहे लाईम वॉटर बेटा कॅल्शियम कार्बोनेटला आपण लाईम वॉटर म्हणतो बेटा लक्षात ठेवा बरोबर आहे का चुकीचं सांगितलं बरोबर आहे याला जर आपण हीट दिली हीटचा फॉर्म्युला बेटा तर तुम्हाला माहिती आहे कॅल्शियम ऑक्साईड बेटा आणि नंतर हायड्रोजन बेटा कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर निघते याचा अर्थ असा बेटा का लाईम वॉटरला बेटा म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटला बेटा जेव्हा आपण हीट दिली नंतर कॅल्शियम ऑक्साईड भेटते बेटा लक्षात ठेवा आणि नंतर ते मिल्की होते लक्षात ठेवा तर कुठे गेला ते हा पहा बेटा यानंतर टेम्परेचर म्हणजे आपण हीट देऊन पण बेटा काय करतो रिॲक्शन बेटा कंप्लीट करू शकतो बेटा नंतर आहे कॅटलिस्ट बद्दल माहिती सांगितली होती तुम्हाला पाहिजे on heating potassium chlorate KClO3 decomposes slowly पोटॅशियम क्लोरेटला बेटा जर आपण हीट दिली तर पोटॅशियम क्लोराईड आणि बेटा ऑक्सिजन बेटा आपल्याला बाहेर निघताना दिसते पहा द रेट ऑफ अबाउट रिएक्शन नीदर इन्क्रीज बाय रिड्यूसिंग द पार्टिकल साइज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिएक्शन टेम्परेचर हाउएवर पोटॅशियम बेटा क्लोरेट डिकम्पोज रॅपिडली प्रेझेन्स ऑफ बेटा मॅग्नीज डायऑक्साइड ते म्हणतात की हे डिकम्पोज होते केव्हा जेव्हा आपण मॅग्नीज डायऑक्साइड यूज करणार बेटा आणि लिबरेटेड बेटा ऑक्सिजन गॅस नो केमिकल चेन टेक प्लेस बेटा मॅग्नेशियम ऑक्साइड इन दिस रिएक्शन ते म्हणतात की मॅग्नेशियम डायऑक्साइड हे आपल्यासाठी कॅटलिस्ट म्हणून यूज होणार बेटा ते म्हणतात की जर रिएक्शनला लवकर तयार करायची असेल तर तुम्ही मॅग्नीज डायऑक्साइड वापरा रिएक्शन लवकर होणार त्याच्यामध्ये कोणताही चेंज होणार नाही द सबस्टन्स पावेटा इन हुज प्रेझेन्स ऑफ रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंज ते म्हणतात की बेटा रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंज होते म्हणजे रिएक्शन लवकर करण्यासाठी आपण जेव्हा काय कॅटलिस्ट वापरतो बेटा विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड द कॅटलिस्ट तर मॅग्नीज डायऑक्साइड बेटा अशा प्रकारचा बेटा कॅटलिस्ट आहे तर जे रिएक्शनला लवकर करतो पण त्याच्यामध्ये कोणता चेंज होत नाही लक्षात ठेवा समजलं तुम्हाला चेंज म्हणजे काय
समजा आपण बेटा इथे हे आपण शरबत तयार करायला लागलो आणि शरबत मध्ये काय केलं बेटा तुम्ही कॅटलिस्ट म्हणून तिखट टाकलं, मिरची पावडर टाकलं. तर तुम्हाला पण माहिती आहे मिरची पावडर जर साखर म्हणजे शरबत मध्ये टाकलं तर ते शरबत पूर्ण खराब होणार बेटा. तसं बेटा मॅग्नीज डायऑक्साईड आहे बेटा, जर आपण काही रिॲक्शन करायला लागलो मॅग्नीज डायऑक्साईड त्याच्यात टाकलं तर बेटा त्यामध्ये टेस्ट चेंज होणार नाही, कोणताही परिणाम होणार नाही, रिॲक्शन लवकर होणार. म्हणजे मॅग्नीज डायऑक्साईड काय करतो, युजफुल आहे बेटा, रिॲक्शन कंप्लीट करतो, लवकर करतो, पण कोणताही चेंज त्यामध्ये करत नाही, कोणताही बेटा कलर त्यामध्ये चेंज करत नाही, त्याच्या त्या रिॲक्शन मध्ये काही परिणाम होत नाही बेटा. एक प्रकारचा बेटा मदत करणारा असतो बेटा कॅटलिस्टला, लक्षात ठेवा. समजलं पर्यंत? समजलं बेटा का नाही समजलाय टॉपिक? समजलं सर. नाही सर. समजला नाही सर? हा नाही सर, या चॅप्टरचे नोट्स एक सर. नोट देईल मी, सेंड करेल बेटा तुम्हाला, ठीक आहे, मोबाईल मध्ये सेंड करून टाकेल, ठीक आहे. बरं सर, करा. ओके सर. या चॅप्टरचे नोट्स बेटा केमिकल रिॲक्शन याची इक्वेशनची बेटा मी नोट्स तुम्हाला तयार केलेले आपल्या ट्युशनचे तुम्हाला सेंड करून आहे मोबाईल मध्ये, ठीक आहे. However, the same reaction occurs the faster rate by adding the magnesium dioxide बेटा powder in it बेटा. magnesium dioxide जर तुम्ही रिॲक्शन मध्ये ऍड केला बेटा तर ते रिॲक्शन लवकर होते. समजलं बेटा? तर डू यू नो, तर आता यामध्ये आपण जे टॉपिक आतापर्यंत बेटा माहित असेल शिकलो बेटा पहा. वन और मोर केमिकल रिएक्टंट टेक प्लेस ड्यूरिंग एव्हरी केमिकल चेंज. वन और मोर केमिकल रिएक्टंट बेटा प्लेस ड्यूरिंग एव्हरी केमिकल चेंज. तुम्हाला माहिती आहे 1 आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त बेटा जेव्हा आपण रिएक्शन ऍड करतो तेव्हा केमिकल चेंज होतो. सम केमिकल रिएक्शन ओकर फास्ट स्पीड अँड सम आर ओकर द स्लो स्पीड. काही केमिकल रिएक्शन लवकर होतात, काही केमिकल रिएक्शन बेटा स्लोवर होतात. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस रिएक्ट द बेटा इन्स्टंटेनियसली बेटा. स्ट्रॉंग ऍसिड पण आहे, स्ट्रॉंग बेस पण आहे. नाही माहित असेल तर 8वा वर्ग किंवा 9वा वर्ग पाहून घ्या बेटा. इन अवर बॉडी बेटा एन्झाइम इन्क्रीज रेट ऑफ बेटा फिजिओलॉजिकल बेटा रिएक्शन बेटा. एन्झाईमचे रेट वाढतात आपल्या शरीरामध्ये बेटा. पेरिशेबल बेटा फुल स्टॉप गेट बेटा प्रिझर्व लॉंग बेटा रेफ्रिजरेटर. द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ फुल स्टॉप गेट लोअर ड्यू टू लो टेम्परेचर अँड बेटा फ्रेशनेस ऑफ द मेंटेन. आपल्या रेफ्रिजरेटर मध्ये बेटा आपण क्लोरोफ्लोरो कार्बन वापरून बेटा त्या ठिकाणी थंडपणा आणतो बेटा. आणि हे केमिकल रिॲक्शन आहे बेटा जे आपले अन्न बेटा फ्रेश राहतात. व्हेजिटेबल कुक क्विकली ऑन ऑइल रादर दॅन द बेटा ऑन वॉटर. ऑइल टाकल्यानंतर बेटा आपले अन्न बेटा लवकर बनते बेटा, पाणी टाकल्यानंतर अन्न लवकर बनत नाही. द केमिकल रिॲक्शन आर बेटा प्रॉफिटेबल इन केमिकल फॅक्टरी बेटा. देअर रेट इज अ फास्ट. फॅक्टरीमध्ये बेटा केमिकल रिॲक्शनचा वापर जास्त होतो बेटा. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इम्पॉर्टंट फ्रॉम द इन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू बेटा वेल. त्यामध्ये केमिकल रिॲक्शनचा वापर करून बेटा आपण इन्व्हायरमेंटल म्हणजे इन्व्हायरमेंटला बेटा कोणती हानी पोहोचू शकत नाही बेटा. ओझोन लेअर इन द बेटा अर्थ ॲटमॉस्फिअर बेटा. The life of the earth from beta ultraviolet beta radiation of the sun, the process of depletion of beta maintain beta of this layer depend upon the rate of production of beta destruction of the ozone molecule. ते म्हणतात की बेटा अल्ट्राव्हायोलेट जे रेज आहे बेटा जे सूर्यप्रकाशातून येतात बेटा त्याला आपण कमी जास्त करू शकतो बेटा केमिकलचा वापर करून बेटा, लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं तुम्हाला? हो सर. आता यामध्ये ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे बेटा. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन म्हणजे काय पहिले समजून घ्या. पाहिजे many type of the substance give the beta reaction called the oxidation and reduction. Let us learn more about this reaction beta. तुम्ही बघितलं असेल बेटा ऍक्टिव्हिटी नंबर 20 रिएक्शन नंबर 20, 21, 22, 23. पहा बेटा मॅग्नीज सोबत बेटा ऑक्सिजन ऍड झाला तर मॅग्नीज ऑक्साईड झाला बेटा, मॅग्नेशियम ऑक्साईड झाला, मॅग्नीज ऑक्साईड तयार झाला बेटा. कार्बन सोबत बेटा ऑक्सिजन ऍड झाला बेटा तर कार्बन डायऑक्साईड तयार झाला बेटा. मॅग्नीज सोबत हायड्रोजन ऍड झाला मॅग्नेशियम आणि हायड्रोजन आला बेटा. CH3 सोबत बेटा CH2 आणि CH2 तयार झाला म्हणजे हायड्रोजन आला बेटा, लक्षात ठेवा. इन दिस रिएक्शन बेटा 20 and 21 रिएक्टंट कंबाइन द ऑक्सिजन. 20 आणि 21 सोबत कोण ऍड आहे बेटा? 20 आणि 21 सोबत कोण ऍड आहे? ऑक्सिजन ऍड आहे बेटा. आणि 22 आणि 23 सोबत कोण ऍड आहे बेटा? हायड्रोजन ऍड आहे बेटा. ओके रिएक्टर ऑल दिस आर एक्झाम्पल ऑफ बेटा ऑक्सिडेशन रिएक्शन. काय बेटा? ऑक्सिडेशन अँड रिडक्शन बेटा यामध्ये ऍड आहे बेटा, लक्षात ठेवा. आता तुम्ही कसं ओळखणार तर ज्या रिएक्शन मध्ये हा बेटा सर ते 23 नंबरचं इक्वेशन सांगा एकदा.
हा बेटा यामध्ये जे फक्त इतकंच सांगायचा का ज्यामध्ये हायड्रोजन तुम्हाला दिसते, काय दिसते? हायड्रोजन दिसते, हायड्रोजन. ते रिडक्शन रिॲक्शन असते. आणि ज्यामध्ये ऑक्सिजन असते त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. बस इतकं लक्षात ठेवा बेटा. मी नंतर सांगतो तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये. मला इतका टॉपिक एंड करू द्या. बर. द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन विथ द ऑक्सिजन. काय म्हटलं बेटा? अशी केमिकल रिॲक्शन ज्यामध्ये कंबाईन कोण होते बेटा? ऑक्सिजन, आणि लॉस काय होते बेटा? हायड्रोजन, टू फॉर्म बेटा प्रोडक्ट इज कॉल्ड द ऑक्सिडेशन रिॲक्शन. पहा बेटा, या रिॲक्शन मध्ये कोण ऍड झाला बेटा? ऑक्सिजन. निघाला कोण बेटा? हायड्रोजन निघून गेला आणि ऑक्सिजन ऍड झाला, तर त्याला म्हणतात बेटा ऑक्सिडेशन रिॲक्शन. समजलं बेटा? तर एक्झाम मध्ये तुम्ही काय करणार? ऑक्सिडेशन रिॲक्शनची डेफिनेशन, द कंबाईन विथ द ऑक्सिजन, रिॲक्टंट कंबाईन विथ द ऑक्सिजन आणि लॉस द हायड्रोजन. ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन ऍड होतो आणि हायड्रोजन निघून जातो त्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतात. खाली पहा बेटा, some oxidation reaction beta are brought about beta use specific chemical substance. For example बेटा पहा, यामध्ये इथिल अल्कोहोल आहे बेटा, CH3CH2OH हायड्रॉक्साईड, इथिल अल्कोहोल. जेव्हाही OH आला तर समजून जायचं ते काय असते बेटा? अल्कोहोल. काय असते? अल्कोहोल. त्यामध्ये ऑक्सिजन ऍड केला बेटा. पहा बेटा, पोटॅशियम डायक्रोमेट बेटा, हे आपला कॅटलिस्ट पण आहे आणि सल्फ्युरिक ऍसिड पण आहे बेटा. तर CH3COOH ऍसिडिक ऍसिड, लक्षात ठेवा, जे दारूमध्ये असते बेटा ते ऍसिडिक ऍसिड बेटा, लक्षात ठेवा. यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, हियर द ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट बेटा, ऑक्सिजन इज अवेलेबल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ बेटा रिएक्टंट इथिल अल्कोहोल. Such chemical substance which bring about the oxidation reaction by making oxygen available are called the oxidant and oxidizing agent. ते म्हणतात की बेटा ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये काय बेटा आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो काय रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी बेटा. पहा, पोटॅशियम डायक्रोमेट, हा पोटॅशियम क्रोमेट आणि बेटा H2SO4, यामध्ये बघितलं असेल तुम्ही हायड्रोजन ऑक्सिजन आलेला आहे बेटा. काय आलेला आहे? ऑक्सिजन आलेला आहे. तर काही रिॲक्शन मध्ये आपण ऑक्सिजन म्हणून किंवा ऑक्सिडंट म्हणतो किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. याच्यासाठी यूज करतो आपण केमिकल रिॲक्शनला कंप्लीट करण्यासाठी. इथपर्यंत समजलं बेटा? इथपर्यंत sir. समजलं का? ठीक आहे. यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन देऊ शकतो आपण तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही बेटा. पण इथपर्यंत समजलं असेल तर बेटा इथपर्यंत राहू द्या. आता हे जे राहिलेलं आहे बेटा, एक दिवस लागेल त्याला. परत आपल्याला उद्या या चॅप्टरला आपण एंड करू बेटा. काय करणार बेटा? एंड करणार. ठीक आहे. उद्या हे एंड होणार बेटा, काउन का 36 मिनिट झालेले बेटा, आता लक्षात ठेवा. तर उद्याला आपण इथून घेऊ बेटा. मला वाटतं इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला सर्वांना. समजलं का?